निघाले आधी तुझी मात्र रात होईल एवढ्याला विकास नाही आहे. या नावाला कायमचा अग्नी दिलाय मी आणि आता जिवंत आहे तो फक्त म्हणजे तुला चांगलं जमतं माझ्यापेक्षा. माझ्या जीवनात वेळ मिळून माझ्या भावाच्या आयुष्यात कधी कुणाला फसवलं नाही. काय होण्याचं आयुष्य दैवाने माझ्याच आयुष्यात घटना करून ठेवलाय. काही समजवू नकोस मला. आता तुझ्यासारख्या धोकेबाज यांना बदले समोर सुद्धा उभं करू नये असं वाटतं मला. योग्य ते फुलेराम देहाची विक्री करणाऱ्या तुझ्यासारख्या राजकीय बदले तुम्हाला सुद्धा उभं करू नये वाटते मला. एवढं सगळं बोलण्या आधी माझं ऐकून तरी घ्या. पाहतो आहे ती परत ऐकण्याची इच्छा नाहीये माझी. आणि तू ऐकू पण नको. त्यांनी इथे कोणी सुखी होणार नाहीये. सगळं बरबाद होईल बरबाद. तेव्हा हे सगळं विसर तू आणि मलाही विसरू दे. घरात राहून विसरणं शक्य आहे का? मग मी इथून गेलं तर बरं. मला कसं म्हणायचं तुला काय म्हणायचं ते चांगलं लक्षात आहे माझ्या. तू जर इथे काही जर मला कळलं असतं तर तू असं का केलं ते विचारण्यासाठी तू कमी आलो असतो. इथं बाहेरचा आधार देणारं कोणी जोडलं नाहीये माझं. तिथल्या आठवणीत तुझ्यापेक्षा कादंबरी झालं. काय प्रश्न विचारले पण हे विचारलं नाही का? तुझ्या भावाची मेहरबानी आहे. प्रेम केलं होतं ना मी तुझ्यावर. अगं ते आताच माहिती दिवाय मला तुझ्या भावाने 4 महिने वेड्यासारखी हॉस्पिटल मध्ये वाट पाहत होतो. माझी पूजा आजही तुझ्याही प्रत्येक डॉक्टरला प्रत्येक नर्सला आवर्जून सांगत होतो अगो माझी पूजा आली तर तिला अडवू नका. तिला हात सोडा. आशेवर एक दिवस तुझी वाटवर पडून वाट पाहत होतो. पण भावी आयुष्य तुझ्या बरोबर कसं घालवावं
याच विचारात असलेली विश्वास आमची पूजा कशी येईल? कशी? अगं अपराध तरी काय होता माझा? आयुष्याची जोडीदार म्हणून बाबा प्रेम केलं होतं मी तुझ्या. अगं हा माझा तुला का? अपराध खूप काही नाहीये माझं. आपण दोघेही त्या नात्याचं काही पडलं काही काही नाही. हे साप चुकीचं आहे. मी इथे येण्यापूर्वी तसं समजत होतो, पण ते आल्यानंतर अगं तुझ्यावरती प्रेम केल्याची किती चूक केली असते मला वाटते. मला या अवस्थेत बघून तुम्हाला वाटलं साहजिकच आहे. पण मी सुद्धा त्यावेळेला असहाय्य होते. अगं कसली असहाय्यता तुझी? धन दौलतीला सतावलेल्या तुझ्यासारख्या नागिनींची कसली असहाय्यता? अगं तुझी श्रीमंतीची हौस पुरवायला माझ्या दादाशिवाय तुला दुसरा कोणीच मिळालं नाही का? माझ्या मनाचा थोडा तरी विचार करेल. हा फक्त योगायोग आहे. खरंच विलास तुमचे भाऊ आहे का मला माहित नव्हतं. अच्छा, म्हणजे विलास दादा माझा भाऊ आहे जर समजलं असतं तर दुसरा एखादा गणपतीच्या श्रीमंत पाहिला होता ना. ओके, हे बघा खूप पहिला आणि माझ्या शिवाचा अपमान करू नका. बघ काय तुझे मुलगा जाऊ माझा मुलगा जाऊ नका. पण मला एवढ्या खालचा दर्जा भेटेल नको. अहो माझा स्वप्न नाही होता. मी एक स्त्री आहे आणि स्त्रीच्या भावना ही फक्त एक स्त्रीच समजू शकते. तुमच्याशी वागते जसं वागेल आणि सगळ्या स्त्रीने फक्त सहन करायचं हेच तिच्याशी वागते. अहो कधी तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला. सगळं बोलण्याआधी मी ते कसे आले का आले हे कधी विचारलंच मला. ते नाही मला पैसे सदरच्या देऊन तुम्ही माझा मान वाढवलात ना. अहो मग नक्कीच तुमचा तरी माझ्या भावात फरक तो काय? सांगा ना, फरक तो काय? करायला चाललं होतं. आपण जेव्हा लग्न करणार होते माझ्या भावाला कळलं तेव्हापासून 6 दिवस मला त्याने सावरून ठेवलं होतं एका रूममध्ये आणि बजावून सांगितलं होतं त्याचा तू नाक सोड म्हणून. पण ती ऐकायला तयार नव्हती. पण त्या हरामखोराने मला मारायला 4 चुका मांडवलं. ती त्याच्याजवळ खूप दया केली. पण तो पाठीराखा भाऊ माझा वैरी झाला. थोड्या वेळाने त्या गिरकरी भावाने येऊन माझा निलाव करायचं ठरवलं आणि मला म्हणाला तुला काही सांगू दे. त्याच्या जीवावर तू उड्या मारायला निघाली. त्या विकासला मी मारला. तू त्याच्यावरती विश्वास ठेवला? मुळीच नाही. अहो माधवला मारायला तयार नव्हते. त्याच्यावरती कधीच विश्वास ठेवला नव्हता. पण तुमचा श्वास घेतला जेव्हा रात्री येऊन मला सांगितलं तुझा विकासचा खूप झाला म्हणजे राजाची विसला गेला तर त्याच्या हातात विश्वास खाजगी. मला तिथे घेऊन जाण्यासाठी मी राजेशला खूप विनंती केली. माझं त्याने काहीच नाही ऐकलं. मी खूप आक्रोश केला. पण माझ्या राक्षसी भावाला माझी दया झाली की नाही. त्याने मला पैशाच्या बाजारात निर्णय घेतला. तो मी ऐकला आणि तसंच मी परत काढला पोलीस स्टेशनला. पण भावाला दुसऱ्याने माझा पाठलाग केला. मी माझ्या भावाची फिर्याद नोंदवली म्हणून पोलिसांकडे गेले. पोलीस सुद्धा त्याच्या ताब्यात घालून माझं निघालं. ते काय
आयुष्यभर सोडण्याचा निर्णय घेतला. गाडीत बसली पण पाठोपाठ हरामखोराच्या कुटुंबाचे पाठलाग करत होते. त्यांनी जबरदस्ती मला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. विलासरावात गेल्यावर त्यांनी बघितलं. त्या हुशाची त्यांनी स्वतःच निघाली मला वाचवून वेगळी खोली आणलं. नंतर बाबांनी आमच्या मुलाचं लग्न लावून दिलं. आता मी नुसती अपराधी आहे त्यासाठी. पण मंदिर सोडून माझ्याकडे हाच पर्याय होता. मी तसं केलं नसतं तरी ह्या समाजातल्या लाडक्याची माझा कमजोरीचा फायदा घेतला असता आणि माझ्या शरीराचे नक्की तोडले असते. मला चुकून झालं असतं का? मग मला सांगा माझं चुकलं काय? आयुष्यभर त्या वेशीचं नाजीरवाणी जीवन जगण्यापेक्षा मी एका पुरुषाचा आधार घेतला तर माझं चुकलं काय सांगा भावनेच्या आधी तुला मी लग्न नसतं ते बोललो. माफ कर मला भैया, माफ कर. किती विचित्र आपल्या दोघांबरोबर एकमेकांपासून सुधारलेल्या नात्यांना असं बनवून आणून ठेवलं की पूर्वीच्या नात्याला सुद्धा विसरून सगळं भाग पडलं. आणि जगणं सुद्धा अवघड होत आहे. अगं आज मी घर पोटायला निर्णय घेतला. अगं मी लहान दादा आणि तुझ्या मुलासाठी मला हे केलं सांगेल. खूप अवघड जाईल ते. विलास दादाला थोडीफार तरी तरी कल्पना आली तर हे नात्याकडे मला काय वाटलं तुम्ही खबरदारी घेतली म्हणजे विधानला कायद्याशिवाय आहे का? अरे त्याला गावावर म्हणून तर मी चालू दुसरा पाय करून सरपण लावी तुला. तुमचा झाला तरी ती तसंच राहिला. अरे तू एक लंगडा माझं का वगैरे बाहेर जरी लंगडा असतो तरी हात काम करत नाही माझे. पाएगा असली मजा. तेव्हा कधी मागणार नाही. अंडर देवाला कोंबडीला मारून कसं झाले. तुमच्या नवऱ्याला करू नये म्हणून तू मला 2 लाख रुपये द्यायचे आणि याच्या दादाला करू नये म्हणून आम्हाला 2 लाख रुपये दे. अरे असा नाही करत. अरे मला फक्त पैसा हवाय पैसा. उघडे जाऊ नाही. अरे तुझ्याकडे नीट हलकट माणसाला एक कृती करून सुद्धा मिळणार नाही. ठीक आहे मग ज्या घराला पूर्ण कसा लावतो ना ते पाहतच राहा. नीट माणसाला तुला म्हणू तरी काय? काही म्हणू नको. मुखाचे हात ताती हो. जा म्हणा. तुमच्याकडून
पैसे मिळाले नाहीत तर तुझा आणि विधातला ठार मारून तुझ्याला भेटीला बाजारात घेऊन उभी करायला. अरे ह्या कैलांबरोबर मान वर करून बोलायची थोडी हिंमत झालेली नाही. तू माझ्यावर हात उगारतोस. अरे याचे काय परिणाम होतील ना ही कल्पना आहे ना तुला. परिणामाची पर्वा आहे तरी कोणाला. तुझ्या दादाच्या संसाराला वनवाला गेला तेव्हा सगळ्यांची पर्वा करशील तू. अरे तू कोण आहे आणि इथे कशासाठी आला ते विलासाला सांगावं लागेल मला. अरे त्याला सांगण्याचा मूर्खपणा केला तर काय मला खारच नसतील. विलासला तुझा जास्त ओरडू अरे हा डबे घेईन तुला. आणि हो ही फक्त माझी धमकी समजू नको. कोणती तुला करतो मी तेव्हा पैशाचं काय करतोस ना हे बोल. त्यांनी जर विश्वास ठेवला तर हा सरकारी केला माझं काय व्हायचं त्याच्या संसारावर मी विचारात होऊ देणार. अरे कसले विचार करतो. पैसे देतो की नाही. पैसे ना देतो. ऊट पार के नीचे 2 लाख रुपये घेऊन ये. 2 लाख काय 4 लाख रुपये देतो. 4 लाख व्हेरी गुड. पण तुझ्याकडे एकही रुपया मागायचा नाही. ठीक आहे. या दोघांच्या जीवनात जरा डोकं पाहायचं नाही. ओके. आणि त्यांच्यापासून दूर निघून जायचं. ठीक आहे. अवघा मंजूर. पैसे घेऊन ये. यासाठी तुला 15 दिवस थांबावं लागेल. मला काय युतीचा अरे मला आता गावचा पैसे आले. अरे एवढी रक्कम घरापुढे ठेवत नाही की लक्षात यायला हवं होतं. मला माझा बँक बॅलन्स आणि प्रायव्हेट फंड काढावा लागेल आणि त्यासाठी थोडा अवधी लागेल. ते ठीक आहे पण आता काय देणार. तुला द्यायला आता तरी माझ्याकडे काहीच नाही. सोन्याची चेन आहे नाही. मी माझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे. असू दे ना. अरे मी कुठे काय म्हणतो. अरे 2 लाखासाठी ही तुझी चेन घेऊन थोडं बघणार आहे पण आता या वेळेला ही तुझी चेन मला आले 15 दिवसाने पैसे दे आणि तुझ्या बापाची आठवण परत देणार. नाही ते जमणार नाही. ठीक आहे पण मी तुला 15 दिवस वाट जाऊ शकत नाही. येतो मी. सांग काय ना हवी ना. अरे 4 लाख जरी दिलेत ना तरी विलास सारखा बुद्धी एकटा माझ्या घरात असताना मी त्याच्यापासून जाऊ. अरे शक्यच नाही ते. कारण विलास करून मला हवा तसा पैसा मिळणार. अरे जा. अरे तोड काय तरी तोड. हो येतो मी. विलास अरे तू आला. अरे मी तुला भेटायला येणार होतो. काय काही विशेष काम होतं का. अरे आपल्याला बँकेत जायचं होतं. तिथे जाण्याची काही आवश्यकता नाही. मी ते सर्व काम होते तुम्हाला. अरे पहिला हा माझा तुझं भाऊ नव्हती. हो तुम्ही यांना म्हणजे तुझं ओळख. अरे नाही म्हणजे तू यायचा अगोदर मी यांच्याशी बोलतो. ह्या खूप वर्षाने आले म्हणजे
अरे मला सक्का भाऊ नाही ना, याला तुझा चालू होऊ देत नाही तो. आणि खरं सांगू काय ना, अरे हा मंगेश आल्यापासून ना मला खूप आनंद झालाय तो. अरे होणार इतक्या वर्षाने हा तुझा भाऊ आलाय म्हटल्यावर आनंदाला होणार. काय म्हणतो तुम्ही जरा कुठे जाऊ. अरे आता कुठे चाललाय, तुला काही आणायचंय का. नाही का, अरे घरी बसून कंटाळा आलाय, म्हटलं जरा बाहेर जाऊन यावं. ते ठीक आहे, पण तुला काय आवडतं ना तर तू आम्हाला सांगत जा. स्वतःला बाहेर जाण्याची काही गरज नाही, मी काय जाऊ येतो मी. आणि हे बघ म्हणजे चौकात जा, जास्त वेळ बाहेर थांबू नको. हो येतो मी का. हा तर त्याला काय म्हणत होता. अरे तू उभा का बैठ ना. ठीक आहे. अरे तुला मानायला हवं. का बरं. अरे सच्चा भावा तुझा एवढं कोणी प्रेम करत नाही, हा तुझ्या काकाचा मुलगा. अरे काकांचा मुलगा असं म्हणून काय झालं. अरे तो मला सख्या भावापेक्षा सुद्धा कमी नाहीये. अरे पण एखाद्यावर जास्त प्रेम करणं म्हणजे अरे स्वतःला अंधारात ठेवण्याचा काय तो. ते कसं काय. तुझ्या बुद्धीवर जेव्हा तुझा विश्वास तेव्हा तुझ्या ह्या भावाला अरे पण माणसाने कुणावरही जास्त विश्वास ठेवू नये, कारण विश्वासघात हा विश्वास ठेवणाऱ्या माणसाला बरोबर करू शकतो. अरे कैलास तुला झालं नाही काय. अरे तू काय बडबडतोय. हे बघितला रागावू नको ना. अरे तुझ्या वैयक्तिक जीवनात मला लक्ष देण्यात काही अडचण नाही. अरे मग तू मला चांगला दिसलाय, अरे म्हणून तुला सावध करायला हवे. अरे पण कैलास माझा पण विश्वास करणार नाही. मंगेश कैलास. अरे खरं म्हणजे तुला माझा राग येईल. म्हणजे आपल्या जीवनात माणसाबद्दल वेळोवेळी बोललेलं कुणाला इथे होणार नाही. पण म्हणजे अरे म्हणजे तुझ्या पाठीत सुरारू असतो याचं काय. कैलास अरे आता तुझ्या त्याची ओळख झाली नाही, ही आताची ओळख नाही. अरे खूप वर्षापासून ओळखतो मी त्याला. काय ओळखला म्हणजेच तो, आणि तो इथे कशासाठी आलाय हे चांगलं माहितीये मला. मग काय तो कशासाठी आला इथं. अरे तुझ्यासाठी आलाय म्हणजे तुझ्या प्रियतेसाठी. अरे माझ्यावर हा उदाहरणापेक्षा त्याचा जात मंगेशला काय विचार केला नाही. कैलास माझ्यावर मेहरबानी कर, चालतो मला अजूनही विश्वास बसत नाही. अरे तुझा विश्वास नाही बसला. अरे कारण तू अधिक गर्वाकडे आणावा झालाय ना. हे कारण जसं तिथे तुझ्याला पाहिलं ना तेव्हा तुला सांगावं वाटलं, पण विचार केला जे होऊन गेलाय ते सांगून काय अर्थ नाही. अरे आयुष्य बरबाद करायचं नव्हतं मला. पण मात्र मंगेशला इथं पाहिल्यानंतर तुला पाहिल्याचा मोह मात्र मला आवडता आला नाही. कारण प्रत्यक्ष मी जन्माचे होमात करताना पाहिलंय. कैलास प्लीज यापुढे एक शब्द तरी गोष्टी ना याद राहा. एक शब्दही बोलू नको. ठीक आहे. अरे काही बोलत नाही. मंगेशने तुला असंच सांगितलं मला, कुणाची काही बोलू नये म्हणून. ठीक आहे बोलतोस ना. मी त्यांचं टाकायची आहे मंगेशच्या वेळेत होती. ठीक आहे येतो मी. हा बाहेर मिळतो तुला. बाय.
हे विलास सारे एवढा अस्वस्थ का? काही नाही बाबा. ते नाही कसं ते यापूर्वी तुला कसं असं कधी तुला पाहिलं नव्हतं ते मी. अरे तुळबाई आणि तुझं काही खरंच बाबा माझं काही झालेलं नाहीये. मला वाटतं तू तुझ्या प्रोजेक्टच्या टेन्शन मध्ये असावा. प्रोजेक्ट? कसला प्रोजेक्ट? अरे सध्या कैलास आणि तू अरे पार्टनरशिप मध्ये काहीतरी प्रोजेक्ट करतो असं समजलंय मला. मला कसं कळलंय? तरी तू नाही सांगितलं म्हणजे मला कळल्याशिवाय नाही असं वाटतं का रे तुला? आणि बँकेतून 20 लाखाचं लोन घेतलं हे सुद्धा कळलंय मला. त्यामध्ये वाईट असं काय? बिझनेस करण्याच्या दृष्टीने घेतलं म्हणजे मला चुकीचं आहे का बाबा? नाही अरे तुझा निर्णय बरोबरच आहे. अरे पण तो पूर्ण विचारांची घ्यायला हवा ना. मी पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला तो बाबा. अरे असं असतं ना तर त्या कैलासला बरोबर घेऊन बिझनेस केला नसता. कैलास माझा चांगला मित्र आहे बाबा. अरे तो तुला जरी मित्र असता तरी त्याची आणि तुझी फार अशी जुनी ओळख नाही आहे का? बाबा तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे? मला फक्त एवढंच म्हणायचं तू जे काही करतोय ना ते विचारपूर्वक कर. कारण कोणताही बिझनेस म्हटलं तर कधी फायदा तर कधी तोटा होत असतो. तेव्हा फायद्यात स्वतःवर संयम थोडा पाहिजे आणि तोट्यात स्वतःला सावरता आलं पाहिजे. दिला बाबा मी उघडपणे का बोलत नाही? हो माझे प्रयत्न तुम्हाला खटकतायत का? तसं नाही रे दिला. अरे तुझ्या प्रयत्नांना बाधा येऊ नये म्हणून या जगाची आठवण सांगतोय मी तुला. बाबा आता मी लहान नाही. पाण्यात उतरल्यावर हात पाय मारायला लागला तेवढी अक्कल आहे मला. अरे विलास हे काय घडावं याला? बाई तुला आपला विलास असा का वागतोय? तुमच्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालंय का? नाही बाबा. मग काही विचारलं तर उत्तरही नीट देत नाही. मला कसलं तरी टेन्शन आहे असं वाटतंय मला. बघ तुला का त्याला विचार कुठेतरी विचार बघ बोलतो का मग. हा विचार विचारते मी. अरे माझं डोकं ना तुला खावलंय तुझ्या त्या खुशीनं. तिनं म्हणजे कुणी नाही. अरे ती गरी नाही बोलली. अरे तुझ्या खुशीनं काय म्हणतो रे? तुझं नाव खुशी आहे. खुशी आईला अरे आईचं काय कुळकुळी खुशी सारखी नाव काय म्हणावं? खुशी काय झालं? कुठली जर का पाहिजे अरे ती तुझ्याबद्दल विचारत होती. काय कुठे विचारत होती खावय काय नोकरी लागली तावे अरे गावडे कधी गोड बघूया. मी सांगितलं नंतर 4 बायका
बायकांचा बाप आहे म्हणून. अरे सगळं महिन्याचे बोल आणि जेवढे अरे पण मी म्हणतो ती गाडी घेऊन तिला काय करायची मुलीचं नाव बदनाम आहे. अरे तिच्याकडे मला पाहिलं ना तरी माझी भेटा म्हणतात रे. तिला तिच्याशी बोलायची इच्छा होते त्याची. अरे बाबा तिने म्हणलं असताना बोललं अरे त्याला काय ते दिसत नाही. अरे पुढे दर्शना चष्मा लावून ना म्हणजे पुढे काळी आहे की गोरी अरे बाबा तिला नाही पटवली. अरे तिला तर मला पटवली. अरे काय सांगू काय. अरे तुमच्याकडे भारतरी कसं. अरे एकदा बाबती आजच्या आता आपला धंदा पण झाला. धंदा पण केली होती आणि बघ रात्री हा म्हणजे रात्री काय दुसरं दिसली का. अरे बाबा हा घोटाळा झाला. अरे त्या आणि मला काय दिसलं बी नाही ना. आणि सोबत आणि एकदा तिची माझ्याशी टक्कर झाली आणि त्या दर्शनाने खाली पडला आणि मी खाली आणि मग माझा उठाचा वाहन झाला. मी उठा आणि उठा माझ्या ती बघ मात्र पडली. अरे वा काय शॉर्टकट मारलं तिने त्या खुशीने. अरे बाबा खुशी खुशी खुशी. अरे हा हा खुशी काय खुशी बाबा. अरे बाबा तुझ्या नाना झालं तर माझी भाज्यामध्ये काम करते ना तुझे पण येतो त्या झाडाचे पाणी घालायला टाकून झाडू वाचली. अरे नंदी अरे तुला कधी हे जाणत होतो काहीचा तुझ्या भविष्य म्हणून. शाळीचं नाव आता जास्त थांबलायचं तर माझं डोकं फिरवलं. आता मला निघायला पाहिजे. डोकं फिरली. अरे पण नद्या अगदी पुढे काय म्हणून ऐकून घे. तुझ्या प्लीज लिव्ह मी अलोन. मला काही झालेलं नाहीये. सगळ्याच गोष्टी काही तुला सांगायच्या नसतात. अगं पत्नीशी सोडून काय झालं. अगं प्रत्येक गोष्टीला जबाबदाऱ्या मी काही तुला बांधलेला नाहीये. नाही तुझं ते बांधलं तर तू एक माणूस पतिव्रत राहायचा. तुझं काय म्हणणार. वेळ लागले मला वेळ. माझं काही चुकत असेल तर मला सांगा. मी तुमच्या 10 वेळा पाया पडेल पण हे टाकून मला पुढे सोड नका. मग पुन्हा मला विचारण्याचा फार मला करू नको. तिला तू ऐकत आहे. आपण तर आहात ना. सवय लावून घ्या मॅडम. तरी फायदा होईल त्याचा. नाही म्हणजे ओळख तेव्हा ही चांगली असते. काही आवश्यकता नाहीये. उपायाने साध्य व्हायची. तुमच्या राज्यात सुंदर श्रेणी एवढं रागावू नये. नाही म्हणजे संपूर्ण शिकवत
अहो सगळ्या ठिकाणी समान स्त्रीचं सौंदर्याचं काढण्यात तुम्हाला लाज नाही का वाटत? का सौंदर्याचं कौतुक करण्याचा वसा फक्त पुरुषानेच घेत नाही का? एक भाऊ आपल्या बहिणीचं कौतुक करू शकत नाही का? पण त्यात प्रेम आणि वात्सल्य असते, वाचणारच ते. तिच्या बापाचा पत्ता नाही. एक ठिकाणी मला भाऊ बहिणीच्या नात्याच्या गोष्टी शिकवते. तुझं हे बघा, मी आता एका प्रतिष्ठित माणसाची पत्नी आहे. अगं वेळेच्या बाजारात जाता जाता वाचली प्रतिवता झाली. तुझं सारखं नाही, नाहीतर विनाकारण तुझं पोट काळं करून बाहेर काढलं तुझा पती परमेश्वर कैलासवर बाग मध्ये रमलाय आणि त्या बागवाल्यांची नाच गाणे ऐकण्यात दंग झालाय. नाही नाही, आता काहीच उपयोग नाही. ही फक्त सुरुवात आहे. ऐकला नाही विजा तुझा? पण यांनी केलं काय तुमचं? जे करू नये ते केलंय त्यांनी. लाख रुपयाचं नुकसान केलंय माझं. प्रत्येक गोष्टीत नजर ठेवून असतो भाडवा आला आणि याचे परिणामी तुम्हाला भोगायलाच लागली. काय म्हणतो खूप नुकसान केलं, त्यामुळे या घराला बरबाद करायचं धमकी देऊन केलं तो. जरा गडगडात पिला तरी पाऊस पडतो तसं नाही. काळजी करू नको. आता विनाला मी सांगेल आता विलास ऐकून घेण्याचा मला समजत नाहीये. अहो आता माझ्यासोबत भांडण करून बाहेर गेलेच नाही. पण झालं तरी काय? सांगायला तयार नाही. कदाचित त्या राक्षसाने आपल्या गावाला पण सुरुवात केली नसेल. टेन्शन आहे आपल्याला. तो विलास दादा आपला काय वेडा आहे का? अगं ऑफिसचं काहीतरी टेन्शन असेल त्याला आणि त्या टेन्शन मध्ये तुला काहीतरी बोलला असेल. नाही बोलली. अहो यापूर्वी आम्ही कधी मागणी सुद्धा नव्हते निघा पाहिजे. पण आता त्यांचं रूप बघून मला असं वाटतंय की माझं आयुष्य वादळ येणार आहे. आता जाऊन घ्या होते तिला पूर्ण बदलले. ते आधी मला ते का बघतात ते कळत नाहीये मला. मी बोले विलास दादा आणि कुठे गेला विलास दादा? बाहेर बसून गेले होते. म्हणत होता विलास संन्यास त्याच्या हरामखोराने आपली जात दाखवलीच म्हणायचं. आपल्याबद्दल काही सांगितलं तर नसेल ना? सापाच्या दौलातीचा अगं जरा ही ओळखीच असेल. आज तर मोठा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. भाषा जोडत्या व्यक्ती तुमच्या वृत्तीपत्रावर पहिलीच म्हणायची. किती सुखात झाला होता तुमचा संसार. पण माझ्या मदत स्पर्शने तुमचं जीवनच उद्ध्वस्त होणार आहे. का बोलताय? आपल्याला जीवन खूप घेतलेलंच जन्माला आल्यापासून माझ्या पाठीमागे ऐकलं आणि हे भोग आयुष्याच्या आतापर्यंत पाहलं आणि ज्या ज्या वेळी मी माहेरचा आदर करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुःखाच्या सगळ्यात मी अडचण यातून मुक्त फक्त मला मृत्यू करू शकतो. कधी काय केलंय माझ्या पुढे तुमच्या चुकीचं उद्ध्वस्त होतं आणि हे मला जायचं विलासदादाला माहिती पडलं तर माझ्या विषयी काय विचार करीत असेल.
आपण बाबांना सगळं खरं सांगितलं ते काहीतरी त्याचा तू मार्ग काढतो काकाचं सांगितलं तर तेवढा मोठा आघात होईल त्यांचं मनावर कदाचित लाटेच्या टोपल्याने उडवतील मला अरे म्हणतील अरे चांदळा कधीच घाला होता तुम्ही बाबा आपल्याला मदत करतील आपण कोणतंच पाप केलेलं नाहीये मग तो ईश्वर आपल्याला बाबाच्या रूपाने मदत करेल आणि ह्या चक्रव्यूहातून आपल्याला बाहेर काढेल पूजा पण ह्या पहिल्याच्या शब्दावर विधान पण मी त्यांना काळोखात मी त्यांना विश्वासात ठेवून माझं पासून सांगायला पाहिजे मी त्यांना सांगितलं तर कदाचित त्यांनी माझा स्वीकार केला पण मी त्या पहिल्यामुळे सांगायचं काय तुला तरी कुठं माहिती होतं की एक दिवस असा उतरेल की आयुष्याच्या अंतिम निर्णयाची वाट पाहावी लागेल मला वाटतं हा विषय आपण इथेच थांबवावा मी गेल्याशिवाय हा विषय थांबायचा नाही तेव्हा काही करून मला इथून जावंच लागेल अहो तुम्ही इथून गेला तर हा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतंय का येतो गेला तर तुला जेल देती पडेल मध्ये तुमच्या चाललेल्या रोमांस मध्ये अडथळा आला त्याबद्दल माफ लाज वाटत नाही दादा बोलायला दादा म्हणतो आणि दादाच्या बायको बरोबर प्रेमाचे काय करतो अरे विधान डोंगर टिकवायला आहे काय तुझं अरे काय बोलतोय तू हे योग्य तेच बोलतोय मी त्याला तुमच्या या लाडक्या मंगेशला त्याला सांगा मोठ्या भावाची बायको आई समजते अरे पण विधान मला शांत होणे थोडा शांत आनंद हो 20 वर्षात याला कधी इथे यावं वाटलं नाही तो माझं लग्न झाल्यावर घबराला कारण याला तुझ्या बरोबर प्रेमाचे रंग उमटले शांत ही पूजा आहे ना प्रियची या चाल्याची अरे तुला झालंही तरी काय वेळ लागायची पाणी आले माझ्यावर तो पाठचा भाऊ समजून याला वेड्यासारखी माया केली पण ह्या हराम गोरानं माझ्या पाठी म्हणजे दादा नको बोलू अरे तू समजतो काय नाही आम्ही काहीच माझ्या वस्तू अपराध घडलं नाही प्रत्येक माझ्या डोळ्यानं पाहिलं अजून तुला तू काहीच कळलं नाही अरे डोळे डोका लावू शकता म्हणजे माझे डोळे धोका लावू शकतात मग पहिला जे तुम्हाला एकमेकांच्या मिठीत पाहिलं हे काय होतं विचारा बाबा त्याला पेपर खोटच होतं दादा खोटं होतं मग पहिलाच नाही जैन का नाही विचारा बाबा ही जैन त्यांनी कैलासला का दिले या अरे मंगेश ही जैन तुझ्या गळ्यात होती ना रे अरे मग त्या कैलासने कशी गेली अरे कोण तो काय बोलला हो कैलासने आपल्याला सांगू नये
त्याचं तोंड बंद करण्यासाठी काही दिले यावे. अरे बोल ना. तू शांत हो, थोडा शांत हो. त्या दोघांना अत्याचार करावे का? तेव्हाच मी शांत होतो. मंगेश, अरे मंगेश, थोडा काय ऐकतोय मी. हो काका, विश्वास ठेवा माझ्यावरती. अहो माझ्या हातून असं काहीच घडलं नाहीये. अहो विलासाने खूप मोठा आरोप केलाय माझ्यावर. अहो मी मान्य करतो, अहो पूजावर माझं प्रेम होतं, पण ते लग्नापूर्वी. अहो नियतीने आम्हाला अगं मागे दाखवले. अहो पण त्या मार्गाने आम्ही चाललो, पण ते या घरात एकत्र घेतले होतं मला नाही माहिती. विलासाला तुझं तुझ्या बरोबर लग्न झालंय तर माहित असतं ना, तर काका मी इथे कधी चालू नसतो, कधी चालतो. काका अहो रागवू नका माझ्यावरती. तुमच्याशिवाय माहेरचा आनंद देणारं कोणीच नाहीये माझं. काका अहो तुम्ही रागवू नका, रागवू नका. काका बोला, काहीतरी बोला. अहो विश्वास आहे ना माझ्यावरती. अहो काका बोला. अरे काय कोण बोला. काका माझ्यावरती विश्वास ठेवा. अगर विश्वासघात केलाय तू माझा, फक्त मंगेश तुझ्या कोणत्या गाडीवर विश्वास देऊ. इथेच तर मुख्य बाबा झाला माझा. पुन्हा विश्वास ठेवायच्या गोष्टी करते. विश्वासानं तुला मी माझा जीव लावला होता. तुझ्याबरोबर लग्न केलं मी. किती विश्वासानं प्रतिबद्ध नातं जोडलं. स्वतःची काळजी नाही घेतली ना, तुझी काळजी घेतली मी. त्याच्याबद्दल मला काय दिलं विश्वासघात. निर्दयपणे गाव घालणार माझ्या मनावर आणि एक बळबळी रक्कम दिली माझ्या हृदयावर. कधीही भरून नाही येणारी. जगात तुझे जगणार जातोय दोन तुझा पाय दिसते नाही मला. माझ्या
मला समजून घ्या आणि पहिले दारू पिणं बंद करा. माझ्यावर दिलं तर तुम्ही चूक हो. काय करणार? तुमची पत्नी आहे मी. नाही, एक दुसऱ्याची रक्कम माझी पत्नी कधी देऊ शकत नाही. काय माझा करोड रुपयांचा फायदा होता. मला मंडीच्या धंद्यात 80% पार्टनरशिप करून दिला होता. पण त्याला खूप वेळ होती त्याची रगेल म्हणून. पैशासाठी वाद्यांचा करायला तयार मी. पण तू माझा करोड रुपयांचं नुकसान केलं. राजकीय हक्क तुला ठेवायला तरी हे सगळे माझे प्रयत्न चालू आहे. आणि तीसरी माणसा भावासाठी देवाकडे प्रार्थना करते. माझ्या भावाला उघडलं आयुष्य भेटू दे म्हणून, तो सुखी राहावा म्हणून. पण ही सही तुला श्राप देते, श्राप. तू सुखी आहे का मौतीला वळती. हा तुझा ठप्पा असा रडणारा बहिणीचा श्राप आहे तुझा. समजलास का? स्वतःच भविष्य डोळ्यासमोर येतात. माझ्या मागे उभं राहावं नाही. मी तुला आठवण बघतोय. तुला जे काम सांगितलं त्याचं काय झालं? मला जेवढे पैसे दिला तेवढं तुझं काम झालं आहे. ते पुरेच नाही. मला विलासला पूर्ण बरबाद करायचा आहे. आणि तू वेळ का नकोय. आणि आतापर्यंत तुला 5 लाख रुपये दिले. वेळमध्ये नाही दिले. अरे 6 लाखांचा चौदा आपला ते खात्या कामाने मिळतील. प्रथम काम पूर्ण व्हायला हवं. अरे तुझ्या विचारावर मात्र मी काय तुझा गावे चमचा नाहीये. तेव्हा विचार बंद कर आणि पैसे दे. अरे अरे असं राबवू का? तुला पैसे लगेच ना हे ना माझ्या बांगल्यावर नाही. पैसे माझ्या अंगावर तुझं पाहिजे. ठीक आहे कबूल. पण आज जे तू मला इकडे बोलवलं त्या कामाचं काय करते? अरे सुवर्ण संधीच आहे. अरे फायदा उठाव. शबाद पहिला शबाद. तुला मी मारला नव्हते. भुजंगा एकाच चौकात 2 व्यवहार एवढ्यात भागेल का? एवढ्यात कसं भागेल? पैसा फेको तमाशा तुम्ही. 啊，那边呢？ माझ्या नादाला लागतोस का?
संसाराचा कसा झटपट होतो तुझा तो बेवडा नवरा काही कामाचा नाही दिलं नाही तुझ्या पाप्याला देवीला सत्य देवीला सत्य होतो त्याला पाणी कशाला बघते मेला तरी चालेल भगवान तुमने प्रथम मला दागिने जरा बघितला हाँ दागिने बापाने तुझ्याकडे देवाने दिलेत ना ते दागिने हवेत मला हे बघा हे दागिने सासूबाईंचे त्यावर माझा अधिकार नाही तुझा माझा माझा आहे ना बाजूला तुझ्या बापाला काय जातंय मला त्याची परवा नाही काय काय विचार आहात सांगा ना काय काय विचार आहात
मुलाला या सुट्ट्याचं काय? तुम्ही या दारूच्या लसीसाठी स्वतःच्या बायकोला देशील बाजारात मध्ये नाही करणार.